Hello friends, I am Khotsre sir from Guruvarya Dadoji Kondadev Sainik School Tasgaon. Today we are going to learn about part second of an astrologer's day, which is from our section first prose of class 12 subject English. So let's see part second. Before that we will see what we have seen in part first. तर पार्ट फर्स्टमध्ये आपण आर के नारायण यांची माहिती बघितली. ॲस्ट्रॉलॉजर्सचे इक्विपमेंट्स, त्याचे साहित्य काय होते ते बघितलं, त्याचा पोशाख बघितला, तो जे हे कार्य करायचा ती जागा बघितली, त्याचा दृष्टिकोन बघितला. इतकं सर्व आपण पार्ट फर्स्टमध्ये बघितलेलं आहे. नाऊ सी पार्ट सेकंड. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. त्याने आपले गाव सोडून येताना कोणत्याही प्रकारचा विचार किंवा नियोजन केले नव्हते. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying and ripening in his cornfield and ancestral home. तर बघा, जर तो गावीच राहिला असता तर त्याने वडिलोपार्जित कामे केली असती, जसे की शेतात काम करणे, लग्न करणे, आनंदात राहणे, मक्याची शेती करणे आणि वडिलोपार्जित घर सांभाळणे. अर्थात हे सर्व करावं लागलं असतं, ही त्याची कल्पना आहे, इमॅजिनेशन आहे. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण असं व्हायचं नव्हतं. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. त्याला कोणालाही न सांगता घर सोडावं लागलं आणि 200 मैल लांब येईपर्यंत त्याला स्वास्थ्य लाभले नाही. To a villager it is a great deal, as if an ocean flowed between. एखाद्या खेडूतासाठी हे काम मोठे होते, जणू त्याचं गाव व हे शहर यांच्यामध्ये एक महासागर आहे असं त्याला वाटत होतं. He had a working analysis of mankind's troubles, marriage, money and the tangles of human ties. त्या ज्योतिषाकडे मानवी समस्यांचे विश्लेषण तयार होते. लग्न, पैसा आणि माणसाला भेडसावणाऱ्या समस्या. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. दीर्घकाळाच्या सरावाने त्याच्या ज्ञानाला एक धार आली होती. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. नेमकी कोणती समस्या आहे हे तो 5 मिनिटात समजायचा. He charged 3 pice per question, never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes, which provided him enough stuff for a dozen answers and advices. तो प्रत्येक प्रश्नाला 3 पैसे आकारायचा. अर्थात हे पूर्वीच्या काळातले पैसे आहेत. 1 पैसा, 2 पैसा, 5 पैसे, असे 100 पैसे. त्यावेळी 100 पैसे म्हणजे 1 रुपया. 4 आणे, 8 आणे, 12 आणे, 16 आणे. 16 आणे म्हणजे 1 रुपया. तर त्यापैकी हे 3 पैसे. तर प्रत्येक प्रश्नाला 3 पैसे आकारायचा. पुढील व्यक्ती 10 मिनिटे बोलेपर्यंत तो स्वतःचे तोंड उघडायचा नाही. त्यामुळे त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे व सल्ला देण्यासाठी पुरेसे खाद्य मिळत असे. When he told the person before him, gazing at his palm, in many ways you are not getting the fullest results of your efforts. 9 out of 10 were disposed to agree with him. नंतर तो पुढील व्यक्तीच्या तळहातावर नजर रोखायचा आणि त्याला म्हणायचा, अनेक बाबतीत तुझ्या प्रयत्न इतकं यश तुला मिळत नाही. 10 पैकी 9 जण त्याला सहमती देत होते. Or he questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? किंवा मग तो प्रश्न विचारायचा, तुमच्या कुटुंबात कोणी एखादी स्त्री आहे का, कदाचित दूरच्या नात्यातील असेल, तिला तुमचं बघवत नाही असं. Or he gave an analysis of character. Most of your troubles are due to your nature. How can you be otherwise with Saturn where he is? You have an impetuous nature and a rough exterior. किंवा तो त्याच्या समोरच्या व्यक्तीचे गुणदोष सांगत असे. तुम्हाला होणाऱ्या त्रासाला तुमचा स्वभाव जबाबदार आहे किंवा कारणीभूत आहे.
अन्यथा शनिबल असताना असं तुमच्या बाबतीत होऊच कसं शकतं? तुम्ही बाहेरून कठोर पण आतून भाबडे आहात, म्हणजे न विचार करता मदत करणारे आहात. This endeared him to their hearts immediately, for even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. हे वाक्य ऐकून पुढील व्यक्ती खुश व्हायचा, कारण आपल्यापैकी साध्या माणसाला सुद्धा आपण केवळ बाहेरून कठोर आहोत हे ऐकायला खूप आवडते. The nuts vendor blew out his flare and rose to go home. त्या शेंगा विक्रेत्याने आपली मशाल विझवली आणि घरी जायला उठला. This was a signal for the astrologer to bundle up too, since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. तो ज्योतिषाला सुद्धा आवर्ते घेण्याचा इशारा होता, कारण तेथे काळोख गडद होता. नंतर तेथे कुठून तरी दुरून हिरवट प्रकाश यायचा व त्यापुढील मोकळ्या जागेस स्पर्श करायचा. He picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was bolted out. तर काय व्हायचं बघा की त्याने त्याच्या कवड्या उचलल्या आणि इतर सामान एकत्र करून त्याच्या गाठोड्यावर भरू लागला. तेव्हा दुरून येणारा हिरवा प्रकाश त्याला अडवला गेला. He looked up and saw a man standing before him. त्याने वर पाहिले आणि एक व्यक्ती समोर उभी दिसली. He sensed a possible client and said, "You look so careworn. It will do you good to sit down for a while and chat with me." ते संभाव्य गिरायक असल्याची त्याला जाणीव झाली आणि ज्योतिषी म्हणाला, "आपण चिंतेत दिसताय. तुम्ही थोडा वेळ खाली बसलात आणि माझ्याबरोबर बोललात तर बरं होईल." The other grumbled some reply vaguely. त्या व्यक्तीने अस्पष्ट आवाजात नकारार्थी उत्तर दिले. The astrologer pressed his invitation, whereupon the other thrust his palm under his nose, saying, "You call yourself an astrologer?" ज्योतिषाने पुन्हा जोर देऊन आग्रह केला. तेव्हा त्या व्यक्तीने आपला हात त्याच्या नाकासमोर धरत म्हणाला, तुला ज्योतिषी समजतोस?" The astrologer felt challenged and said, tilting the other's palm towards the green shaft of light, "Your is a nature." ज्योतिषाला हे आव्हान वाटले. त्याचा तळहात हिरव्या प्रकाशात तिरका धरत ज्योतिषी म्हणाला, "तुझा स्वभाव." "Oh, stop that," the other said. "Tell me something worthwhile." हे ते बंद कर, ती व्यक्ती म्हणाली. "मला महत्त्वाचं काहीतरी सांग." Our friend felt picked. काहीतरी महत्त्वाचं सांगण्याचा आग्रह धरला. "I charge only 3 pice per question, and what you get ought to be good enough for your money." मी प्रत्येक प्रश्नाला 3 पैसे घेतो आणि तुम्हाला जे सांगायचं आहे त्यासाठी पुरेशा पैशाची गरज आहे. At this the other withdrew his arm, took out an anna and flung it out to him, saying, "I have some questions to ask. If I prove you are bluffing, you must return that anna to me with interest." त्याचबरोबर त्या व्यक्तीने आपला हात मागे घेतला, एक आणा बाहेर काढला आणि ज्योतिषाकडे भिरकावत म्हणाला, "मला काही प्रश्न विचारायचे आहेत, पण जर मला वाटले तू लबाडी करत आहेस तर व्याजासहित एक आणा तुला परत करावा लागेल." "If you find my answer satisfactory, will you give me 5 rupees?" जर माझ्या उत्तराने तुझे समाधान झाले तर तू मला 5 रुपये देशील का मग? "No, नाही." "Or will you give me 8 annas?" मग तू मला 8 आणे देशील का? 8 आणे म्हणजे 50 पैसे. "All right, provided you give me twice as much if you are wrong," said the stranger. "ठीक आहे,
ठरलं तर तू चुकीचं सांगितलंस तर तू मला दुप्पट पैसे देशील, ती अनोळखी व्यक्ती म्हणाली. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. पुढे थोडी चर्चा होऊन हा करार किंवा ही पैस ठरली. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द ऑदर लेट अ चिरोट. ज्योतिषी आकाशाकडे नजर करून मंत्र म्हणू लागला तेव्हा त्या गिरायकाने चिरोट किंवा चिलीम पेटवली. चिलीम किंवा बिडी, पूर्वीचे लोक बिडी ओढायचे, जसं सध्या सिगारेट ओढतात त्याप्रमाणे चिरोट असायचे. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्पसी ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि काड्यापेटीच्या काड्याच्या प्रकाशात ज्योतिषाला त्या व्यक्तीच्या चेहऱ्याची झलक दिसली. And here ends our part 2. Let's see what we have seen his previous life. त्या ज्योतिषाचं पूर्वीचं जीवन बघितलं आपण. ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. त्या ज्योतिषाला मानवी स्वभावाची चांगली माहिती होती. ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. येणाऱ्या व्यक्तीची देखील चांगली माहिती ठेवायचा तो. टाईम ऑफ इव्हिनिंग, डार्कनेस, सायंकाळची वेळ होती. मीटिंग विथ अ क्लायंट. एक नवीन क्लायंट त्या ठिकाणी आला, त्याच्याशी त्याची मीटिंग झाली. चॅलेंज ऑफ अ क्लायंट. आणि त्या क्लायंटनं आपल्या ज्योतिषाला चॅलेंज देखील दिलं. तर इतका भाग आपण या पार्ट 2 मध्ये बघितलेला आहे. थँक्यू.